तंबाखू गुटखा खात नसाल तरी कॅन्सर होऊ शकतो। या गोष्टींमुळेच वाढतो तोंडाचा कॅन्सरचा धोका। तुम्ही तंबाखू गुटखा आणि सिगारेटला कधी हात लावला नसेल तरी तोंडाचा कर्करोग होऊ शकतो। हे ऐकून धक्का बसेल ना? मग हे सत्य आहे। तज्ञांच्या मते आजकाल तोंड आणि घशाच्या कर्करोगामागे HPV-16 हा विषाणू मोठा कारण ठरत आहे। विशेषतः तरुण आणि धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये या प्रकाराच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे। याशिवाय इतरांच्या सिगारेटच्या धुराच्या सतत संपर्कात राहणे, वाढते वायू प्रदूषण, तोंडाची अस्वच्छता, हिरड्यांचे आजार, तुटलेले दात आणि चुकीचा आहार हेही महत्त्वाचे जोखीम घटक आहेत। फळे व पालेभाज्या कमी खाणे आणि जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाण्यामुळेही धोका वाढू शकतो। सुरुवातीला तोंडात फोडं, पांढरे किंवा लाल चट्टे, जिभेवर वेदना, आवाजात बदल किंवा गिळताना त्रास अशी लक्षणे दिसू शकतात। ही लक्षणे 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका। वेळेत निदान आणि योग्य उपचार हे तोंडाच्या कर्करोगापासून बचावाचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे।